नाशिक शहरात बांगलादेशी नागरिक असल्याच्या संशयावरून एक पुरुष आणि एका महिलेला क्राईम ब्रांचने ताब्यात घेतले। दोघेही नाशिक मार्गे पुण्याकडे जाणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर नाशिक रोड रेल्वे स्थानक परिसरात सापळा रचून ही कारवाई करण्यात आली। तपासणी दरम्यान त्यांच्याकडे बांगलादेशी नागरिक असल्याचे दर्शवणारी कागदपत्र आढळून आली असून प्राथमिक तपासात दोघेही पती पत्नी असल्याचं समोर आले। पुरुषाचे नाव मोहम्मद साकिब मुल्ला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। नाशिकमध्ये ते कोणाच्या संपर्कात होते, पुण्याला जाण्याचं कारण काय होतं आणि त्यांच्या भारतातील वास्तव्याचा कालावधी किती आहे याचा तपास सुरू आहे। 15 ऑगस्टच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या प्रवासामागे काही विशेष उद्देश होता का या दिशेनेही पोलिसांकडून चौकशी केली जात आहे। श्री तोडकर श्री तोडकर व त्यांची टीम यांनी नाशिक रोड रेल्वे स्टेशन येथे सापळा लावला। त्यांना मिळालेल्या माहितीप्रमाणे त्यांनी एक पुरुष व एक महिला यांना ताब्यात घेतलं। यांना ताब्यात घेतल्यावर असं लक्षात आलं की त्यांच्याकडे बांगलादेशी ते रहिवासी असल्याचे त्यांना त्यांच्या मोबाईलमध्ये त्यांच्यासोबत पुरावे सापडले। या पुराव्यानुसार ते निष्पन्न झालं की हे व्यक्ती बांगलादेशी आहेत आणि हे बांगलादेशमध्ये मधून येऊन पुण्याकडे जात आहेत। यावरून त्या दोन व्यक्तींना ताब्यात घेतलेलं आहे, त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्यांना काल अटक करण्यात आलेलं आहे। याच्यामध्ये पुढील तपास सुरू आहे। तर मूळचे राहणारे कुठले होते, इथे कशासाठी आले होते, किती वय आहे? हे दोघेही आहेत, हे तरुण आहेत, पती पत्नी आहेत। ते बांगलादेशवरून निघाले होते आणि ते पुण्याला जात होते असं प्रथमदर्शनी दिसतंय। ते पुण्याला नेमके कुठे कुणाकडे जात होते आणि ते बांगलादेशवरून कुठून आले याच्याविषयी आणखी तपास सुरू आहे। नाशिकमध्ये कुठे राहिले होते, कोणाकडे? त्यांना नाशिकमध्ये त्यांचा राहण्याचा उद्देश नव्हता असं दिसतंय। बाय ट्रेन ते नाशिक रोडपर्यंत आले होते आणि इथून ते परत बाय बस पुण्याला जाणार होते। त्यांना नाशिकमध्ये राहायचं नव्हतं, परंतु त्यांचं नाशिकमध्ये येतानाच आपल्याला माहिती मिळाली की ते नाशिकमध्ये थांबणार आहेत आणि स्टेशनवरती उतरणार आहेत। त्याप्रमाणे त्यांना स्टेशनवर आपण ताब्यात घेतले। सर, त्यांची नावं काय? त्यांची नावं जी आहेत, मोहम्मद साकिब मुल्ला एका व्यक्तीचं नाव आहे आणि जी त्याच्यासोबत महिला होती तिचं नाव आहे नाहिदा बादशाह मुल्ला।